नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार 8 ऑगस्ट 2026 मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मधील महेशमाळ या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणाहून मी तुम्हाला हवामानाचा अंदाज देणार आहे. मित्रांनो, या ठिकाणाला महाराष्ट्रातलं सेकंड महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. मी माझ्या फॅमिलीसह या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं महाबळेश्वरला जसं ज्या पद्धतीने वातावरण असं अगदी त्याच पद्धतीने वातावरण या ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर हवेचा वेग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या वाऱ्याच्या वेगामुळे सध्या महाराष्ट्रात, विशेषतः अंतर्गत महाराष्ट्रात मोठ्या पावसाच्या नोंदी आपल्याला होताना दिसणार नाहीत. मित्रांनो, सध्या आज 8, 9 आणि 10, 11, 12 तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाच्या ऍक्टिव्हिटीज राज्याच्या अंतर्गत भागात असतील, घाटावर असतील. मित्रांनो, पूर्व विदर्भातील नागपूर असेल, त्यानंतर गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात होतील, परंतु अंतर्गत महाराष्ट्रात दखलपात्र मोठा पाऊस सध्या तरी मित्रांनो 25 ऑगस्ट पर्यंत नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुद्धा अद्याप कुठेही मोठ्या पावसाच्या नोंदी आपल्याला झालेल्या दिसत नाहीत. खरं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे महेशमाळ हे अतिरिक्त पावसाचं ठिकाण आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस दिसत नाही. पाहू शकता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की अतिशय खराब परिस्थिती ही महाराष्ट्रातली आहे. आणि मित्रांनो, आपण सातत्याने सांगितलेलं आहे हे वर्ष अल निनोचे आहे आणि अल निनोच्या वर्षामध्ये आपल्याला कमी पावसाचा सामना करावा लागतो. मित्रांनो, आज 9 ऑगस्ट आहे. साधारणतः 25 ऑगस्ट नंतरच आपल्याला चांगल्या पावसाच्या नोंदी पाहायला मिळतील, हे या ठिकाणी लक्षात घ्या. या पद्धतीने आपल्या शेती पिकाचं नियोजन करा. किमान मित्रांनो, तुम्हाला हलकं सिंचन द्यावं लागणार आहे. आमच्या गोदावरी पट्ट्यामध्ये मित्रांनो अतिशय अल्प प्रमाणात पाऊस आहे. अद्यापही कुठेही शेती पिकांची कुठेही पुरेशी वाढ झालेली नाही. त्या पिकांना सिंचनाची आवश्यकता आहे. जायकडे जरी भरले असेल तर जायकडे हे पूर्व उतारावर धरण आहे आणि सह्याद्रीच्या घाटावर जो पाऊस पडला त्यामुळे जायकडे असेल, उजनी असेल, यासारखी महाकाय जल साठे भरली, परंतु अंतर्गत महाराष्ट्रातली अद्याप कुठलेही जलसाठे भरले नाहीत. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि कोणी काही जरी सांगत असेल की धो पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, त्या व्हिडिओ मित्राकडून तुम्ही लक्ष द्या आणि सत्य परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.